वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आमचा सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आमचं प्रकरण सुरू आहे इच्छा। ज्ञानीला कोणत्याही तऱ्हेची इच्छा असत नाही आणि म्हणून तो निष्परिग्रही म्हटल्या जातो। सामान्य रूपाने सांगितल्यानंतर आचार्यांना विशेष खुलासा करावासा वाटला आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येकाचा भाव विशेष रूपाने सांगितला की त्यांना आता आहाराचा परिग्रह नाही, पेयाचा परिग्रह नाही, आदी सगळे हे किंवा काल जसं पाहिलं मन वचन काय या कोणत्याही तऱ्हेच्या परिग्रहापासून तो रहित आहे। कारण हा जो इच्छारूप परिणाम आहे, हा इच्छारूप परिणाम दर्शन मोहनी आणि अनंतानुबंधीच्या उदयजनित असलेला या ठिकाणी घेतलेला आहे। आणि त्या अनुषंगाने जर मी बघितलं तर बाकीच्या इच्छांना गौण करून या इच्छेला प्रधानतेने कथन करून ज्ञानी झाला याचा अर्थ त्याच्या जीवनात आता इच्छेविषयीची इच्छा, की इच्छा ही चांगली आहे आणि ती सुखदायी आहे, ती केली पाहिजे, हा भाव संपलेला आहे आणि म्हणून इच्छेचा त्यांना परिग्रह नाही असं म्हटल्या गेलेलं आहे। आणि या अनुषंगाने आपण काल आहाराच्या संबंधामध्ये गाथा बघितलेली होती की 212 नंबरच्या गाथेमध्ये आपण बघितलं होतं की अशा तऱ्हेने ज्ञानीला आता आहाराची देखील इच्छा नाही, त्यामुळे त्यांना आहाराचाही परिग्रह नाही। आता हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो किंवा मनामध्ये येतो त्यावेळेला मग आमच्या समोर मुनी महाराज येतात की मुनी महाराज तर आहाराला जातात, ते आहारही घेत नाही आणि एकीकडे आपण म्हटलं की ज्ञानीला इच्छा नसते आहाराची पण त्यांना इच्छा नाही। अशा तऱ्हेने हा विरोध आम्हाला वाटतो आणि याचंच उत्तर या पुढे भावार्थामध्ये समाधानात दिलेलं आहे। येथे प्रश्न असा उपस्थित होतो की आहार तर मुनी देखील ग्रहण करतात, कारण मी आहार संज्ञा ही 6व्यापर्यंत आहे हे बघितलं, 7 पासून त्याचा अभाव आहे, म्हणजे आहार तिथपर्यंत आहे म्हणून मुनी देखील तो ग्रहण करतात। मग त्यांना इच्छा आहे की नाही आणि आहार इच्छेशिवाय कसा काय ग्रहण केल्या जाईल। जर तुम्ही म्हणाल त्यांना इच्छा नाही तर इच्छा नाही तर ते आहाराचं ग्रहण का करतील। या ठिकाणी उत्तर देताना मला नय विवक्षा लावावी लागते। कोणत्या नयाच्या माध्यमातून हे कथन आहे हे त्याची योग्य अशी मानसिकता आमची तयारी करावी लागते। ज्ञानीला ही अस्थिरजनित इच्छा, अस्थिरजनित म्हणजे तात्पुरती इच्छा, ही जीवनात कर्मोदयामध्ये संभवनीय आहे। कर्माच्या उदयात ती इच्छा आहे, पण त्याला या ठिकाणी गौण करून इच्छेविषयीचा अनुराग किंवा इच्छा ही मला करणं योग्यच आहे हा भाव मात्र जीवनात संपलेला आहे। ज्ञानी त्याला केवळ ज्ञेय रूपाने जाणतो मात्र आहे आणि म्हणून त्याला आहार ग्रहण करत असतानाही इच्छा नाही असं म्हटल्या जातं। आणि याचं उत्तर आम्हाला कर्माच्या दृष्टिकोनातून देखील बघता येतं। समाधानात सांगितलं की असाता वेदनीयाच्या उदयाने, जेव्हा मुनींना देखील असाता वेदनीय कर्माचा उदय येतो त्यावेळेला जठराग्नी रूप भूक उत्पन्न होते। भूक आणि तहान ही जी लागते ही असाता वेदनीय कर्माच्या उदीरणेमध्ये लागते। उदय आणि उदीरणा याच्यात किंचित फरक आहे,
कार्य तर दोन्हींचही एक समान दिसणार आहे, पण उदीरणेमध्ये कदाचित तीव्रता जाणवते की हा मला आता हे मिळायला पाहिजे, अशा प्रकारचा थोडा भाव त्या ठिकाणी जास्त दिसतो. उदयामध्ये नॉर्मल अशी परिस्थिती असते, परंतु आम्हाला मात्र हा उदय आहे की उदीर्ण आहे हे त्या ठिकाणी समजू शकत नाही. ती केवल ज्ञान गम्य अशी वस्तू आहे. म्हणून असाता वेदनीयाच्या उदयाने किंवा उदीरणेने तर जठराग्नी रूप भूक उत्पन्न होते. नंतर वीर्यांतरायाच्या उदयाने त्याची वेदना सहन होत नाही. जी काही वेदना होऊ लागलेली आहे, शारीरिक पीडा होऊ लागलेली आहे, सामर्थ्य कमी पडलं, म्हणजे वीर्यांतराय कर्माचा उदय आहे. जर क्षयोक्षम असता तर आम्हाला ती शक्ती प्राप्त झाली असती, पण काही जो वीर्यांतराय कर्माचा उदय आहे त्या उदयामुळे आता ती जी काही क्षुधेची वेदना होत आहे ही सहन होत नाही. आणि चारित्र मोहाच्या उदयाने आहार ग्रहण करण्याची इच्छा उत्पन्न होते. तीन गोष्टी, तीन कर्म या ठिकाणी सांगितले आणि सगळं एकमेकात मिसळलेलं आहे. एका समयात हे सगळं कार्य दिसत आहे. असा आता वेदनीयाचा उदय आहे, जठराग्निरूप भूक उत्पन्न झालेली आहे. दुसरं वीर्यांतराय कर्माचा उदय आहे, त्यामुळे जी वेदना, भुकेची वेदना होते ती सहन होत नाहीये. आणि चारित्र मोहाच्या उदयामध्ये आहार ग्रहण करण्याची इच्छा होते. अशा तऱ्हेने ज्ञानी इच्छेला कर्माच्या उदयाचं कार्य समजतो. अर्थात इच्छा ही रोगाप्रमाणे आहे असे जाणून तिचा नाशच करू इच्छितो. आहार निरंतर असावा अशी भावना नाही, उलट त्यांचं चिंतन जे आहे त्यांच्या अनशन स्वभावाचं चिंतन सुरू आहे. अंतरंगामध्ये आहार ही शारीरिक गरज आहे, आत्म्याला आहाराची गरज नाही. हा आत्मा अनशन स्वभावी आहे. याचं कोणतं भोजन असेल तर ज्ञानामृताचं पान करणं हे आत्म्याचं भोजन आहे. अशा त्याच्या अंतरंगाचा परिणाम तिकडे सुरूच आहे चिंतनामध्ये. आणि म्हणून ही जी तात्कालिक इच्छा निर्माण झालेली आहे कर्मोदयाच्या उदयामध्ये ही एखाद्या रोगाप्रमाणे आहे आणि रोगाचा इलाज करावा त्याप्रमाणे तो त्या भुकेचा इलाज करतो, नाइलाजाने इलाज करतो. म्हणून त्याला मात्र भूक ही माझ्या जीवनातली नष्टच झाली पाहिजे ही इच्छा पण नको, हीच भावना त्याची आहे. इच्छेविषयी अज्ञानजनित अनुराग रूप इच्छा नाही, कारण अज्ञान जीवनात नाही आहे. म्हणून इच्छा चांगली आहे, त्याच्याविषयी भूमिका आमची ही चांगली आहे बा इच्छा, अशी भूमिका नाही. अर्थात माझी ही इच्छा स्वभाव असून सदैव राहू अशी भावना ज्ञानीला नसते. म्हणून ज्ञानीला अज्ञानमय इच्छेचा अभाव आहे. इच्छा मोहजनित परभाव आहे. ज्ञानी विभावरूप परभावा स्वभाव समजत नाही हेच मानतो, त्यामुळे तो इच्छेचा स्वामी नाही. स्वामित्वाच्या अभावाने इच्छेचा केवळ ज्ञाताच होतो, करता नाही. आणि करता जर होईल मी इच्छा केली असं जर तो म्हणेल तर मात्र अज्ञानी होऊन तो बंध करेल. अतएव ज्ञानीला खानपानाचाही परिग्रह नाही. निश्चयाने स्वामित्वाच्या भावनेने आसक्तीपूर्वक इच्छा हाच परिग्रह आहे. आणि येथे निश्चयनयाच्या मुख्यतेने हे कथन केलेलं आहे. म्हणून विवक्षा आम्हाला लक्षात घ्यायची आहे. या विवक्षेने जर आम्ही सर्व वस्तू तत्व बघितलं तर कुठेही विरोध येण्याचा प्रश्न येत नाही. आता पुढच्या गाथेमध्ये सांगतात की आता ज्ञानीला पानाचाही पेय पदार्थाचा देखील परिग्रह नाही. गाथा 213 नंबरची. अपरिग्रहो अनिच्छो भणिदो नानी नेच्छदे ना पाणम
अपरिग्रहो दुपानस जान गोतेण सो होदी. अनिच्छो इच्छा न करणारा अपरिग्रहो बनितो. अपरिग्रही म्हटल्या गेलेला आहे. ज्ञानी पानाची इच्छा करत नाही, पेय पदार्थाची देखील त्याला इच्छा नाही. त्यामुळे पानाच्या परिग्रहाने तो रहित आहे. तो तेवढा ज्ञाताच आहे. इच्छा म्हणजे परिग्रह. ज्याला इच्छा नाही त्याला परिग्रहही नाही. आणि इच्छा हा तर अज्ञानमय भाव आहे. आणि ज्ञानीला अज्ञानमय भाव नसतो. टीका समान आहे. त्याच सारखी भाषा तिथे आहे. ज्ञानीला ज्ञानमयच भाव आहे. म्हणून इच्छा या अज्ञानमय भावाच्या अभावामुळे ज्ञानी पानाची इच्छा करत नाही. सबब त्याला पानाचा परिग्रह नाही. केवळ एक न्यायक भावाच्या सद्भावामुळे तो पान परिग्रहाचा तेवढा ज्ञाताच असतो. आणि यानंतर शेवटची गाथा या प्रकरणातली परिग्रहाच्या संबंधातली या ठिकाणी सांगत आहे की याप्रमाणे इतर अन्य परजन्य भावांची ज्ञानी इच्छा करत नाही. हे पुढील गाथेत सांगतात. गाथा नंबर 214. एमादिये दुविविहे सव्वे भावे अनेच्छदे नाणी जानग भावो नियदो निरालंबो दुसंवत्थ. ह्याप्रमाणे पुण्यादी विविध सर्व भावांना ज्ञानी इच्छित नाही. जे जे कोणते भाव त्यांनी सांगितले आहे 16 सूत्रांनी व्याख्यान करा म्हणून, क्रोध मान माया लोभ कर्म नो कर्म मन वचन काय, या 16 सूत्रांनी जे व्याख्यान सांगितलेले आहेत ते, आणि विशेष रूपाने जे आहार पान पुण्य आणि पाप या 4 रूपांनी गाथा ठेवलेल्या आहे, या सर्व भावांना एकत्र समाविष्ट करून हे सर्व भावांना ज्ञानी इच्छित नाही. ज्ञानीची कदापिही ही इच्छा नाही की मला वाणीचं सामर्थ्य मिळू दे किंवा मला शारीरिक बल प्राप्त होऊ दे. त्याला हे ज्ञात आहे की हे सगळं काही जे मिळणार आहे किंवा असणार आहे हे कर्मोदय सापेक्ष आहे. शारीरिक बल एखाद्याचं अत्यंत जास्त आहे याचं कारण त्याला त्या ठिकाणी तशा प्रकारचा शुभ स्थिर अशा नामकर्माचा उदय सुरू आहे. एखादी व्यक्ती निरंतर रोगी राहत असेल तर त्याचं कारण कर्मोदयानुसार त्याला अस्थिर अशुभ आदी नामकर्माचा उदय सुरू आहे. आणि ज्ञानी अंतरंगामध्ये या शारीरिक स्वास्थ्याची देखील अभिलाषा जीवनात करत नाही. नंतर मनाचे विकल्प किंवा वचनाचे विकल्प याचा देखील त्याला परिग्रहच आहे हे तो मानतो. कारण मन म्हटलं तर ते द्रव्यमन किंवा भावमन दोन्ही तऱ्हेचं मन असेल तर द्रव्यमन तर पौद्गलिक आहे, पृथक आहे. मग क्षायक्षमिक मन जे आहे भावमन हे तरी जीवाचं आहे का? हे जीवच आहे. तो ज्ञान जीवालाच होत आहे, पण तो क्षायोपक्षमिक भाव आहे आणि समयसार औपाधिक भावांना आपला स्वभाव मानत नाही. मतिज्ञान मला खूप ज्ञानाची प्राप्ती होऊ दे. कोणत्या? तर मला हे सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट ज्ञान प्राप्त होऊ दे अशी देखील त्याची जीवनात भावना नाही. याचं कारण जे आमच्या सांसारिक अवस्थेत ज्ञान आहे हे ज्ञान देखील कर्मोदय जनित ज्ञान आहे. मती ज्ञानावरण श्रुत ज्ञानावरण कर्माचा जसा क्षयोक्षम असेल त्यानुसार या जीवाला ज्ञान गुणाची पर्याय प्राप्त होते. आणि म्हणून ज्ञानी अशा प्रकारचा कर्मोदय सापेक्ष भाव त्याची अभिलाषाच नाही, तर तो आपल्या एक अखंड अभेद अशा आत्मतत्वामध्ये एकाकार होण्याचाच त्याचा निरंतर प्रयत्न असतो. आणि जेव्हा हा भाव आहे अंतरंगामध्ये स्वतःमध्ये एकाकार होण्याचा, आत्मस्वरूपाच्या निरंतर चिंतनाचा, न्यायक स्वभावी आत्म्यालाच त्या ठिकाणी अनुभवण्याचा, तेव्हाच त्यांच्या जीवनामध्ये
अशा प्रकारचा बाह्य क्षयोक्षम देखील निसर्गतः दिसून येतो. असा हा निमित्त नैमित्तिक संबंध त्या ठिकाणी आहे. पण या भावामध्ये तो आत्मीय बुद्धी करत नाही, स्वामित्व बुद्धी त्याची नसते. म्हणून ह्या ज्या पुण्याधिक विविध भाव सांगितलेले आहे, या सर्व भावांना हा ज्ञानी इच्छित नाही. आणि निश्चित न्यायक मात्र भाव असून मी कोण, तर मी केवळ एक न्यायक स्वभावी आत्मा आहे. आणि हा सर्वत्र निरालंब निर्निमित्त केवळ स्वाश्रित आहे. म्हणून तो अवलंबन जो घेतो ते आपल्या न्यायक मात्र भावाचा घेतो. जो न्यायक मात्र भाव त्याच्याजवळ सर्वत्र सर्वदा निरंतर निरालंबन रूपानी निर्निमित्त रूपानी तोच तो जीव असणार आहे. म्हणून त्याला यासाठी दुसऱ्याला याचना करण्याची, दुसऱ्याकडे बघण्याची यत्किंचित देखील गरज नाही. याप्रमाणे पुण्यादी जे नानाविध परद्रव्याचे दुसरे स्वभाव आहे. हे कुणाचे स्वभाव आहे, तर परज्ञेयाचे स्वभाव आहे. त्या सर्वांची ज्ञानी इच्छा करत नाही. अतएव ज्ञानीला संपूर्ण परद्रव्यांच्या भावांचा म्हणजे परिग्रह म्हणजे स्वामीपणा त्या ठिकाणी नाही. या कारणाने ज्ञानीला आत्यंतिक निष्परिग्रहपणा सिद्ध होतो. आणि म्हणून ज्ञानी कसा, तर ज्ञानी निष्परिग्रही आहे. बाह्य परिकर आहे, त्यामध्ये तो आहे असं दिसतही आहे, आणि तरी देखील अंतरंगाची चिंतनाची धारा अभिप्राय मात्र त्याचा एक आत्मतत्वाशी निगडीत असलेला दिसतो आहे. याप्रमाणे ज्ञानी समस्त अन्य भावांच्या परिग्रहाने रहित असल्यामुळे त्याने संपूर्ण अज्ञान बाहेर वमन करून फेकून दिले असल्यामुळे, आचार्यांचे शब्द आहे मूळ अमृतचंद्र आचार्यांचे, आणि म्हणून अशा प्रकारचे ते शब्द की संपूर्ण अज्ञान आता जणू काही त्याचं वमन केलेलं आहे, आणि वमन केलेली गोष्ट परत ग्रहण होत नाही. त्याप्रमाणे हा अज्ञान रूप भाव जीवनातून संपूर्णतः नष्ट झालेला आहे. असं असल्यामुळे तो सर्वत्र अत्यंत निरालंब होऊन पराच्या अवलंबनाची यत्किंचित देखील त्याला गरज वाटत नाही. हा प्रतिनियत नियत आहे, याचा अर्थ कोणत्याही गुणभेदाच्या द्वारा पर्याय भेदाच्या द्वारा हा खंडित झालेला नाही. अशा तऱ्हेने हा प्रतिनियत ध्रुव एक न्यायक भाव रूप होतो आणि साक्षात विज्ञान घन आत्म्याचा अनुभव करतो. जेव्हा त्याच्या चिंतनाची धारा ही आहे की आत्म्याला परिग्रह कोणता असेल तर तो स्वतःच्या द्रव्या गुणाचा आणि पर्यायीचाच आहे. असं हे माझं आत्मद्रव्य माझ्यामध्येच एकाकार आहे. माझ्या आत्मद्रव्याला प्राप्त करण्यासाठी मला दुसऱ्याच्याकडे बघण्याची गरज नाही. असा हा मी निरालंबी असणार आहे. हा मी असा नष्ट होणारा नसून अनादी अनंत असं आत्मद्रव्य आहे. मी अनेक पर्यायी मध्ये विभाजित झाल्यासारखा वाटत असलो तरी माझ्या एक रूपतेला मी सोडलेलं नाही. आणि अशा तऱ्हेच्या चिंतनामध्ये हा जेव्हा निमग्न आहे त्यावेळेला त्याला सहज स्वतःच्या विज्ञान गण स्वभावाची जीवनात प्राप्ती होते. आणि खऱ्या अर्थाने हा जीव त्या ठिकाणी निष्परिग्रही म्हटल्या जातो. पूर्वोक्त प्रकारे पुण्य वगैरे अन्य सर्व भावांना परिग्रह परभावांचा परिग्रह ज्ञानीला नसतो. कारण सर्व परभावांना हेय समजल्यानंतर त्याच्या लाभाची तो इच्छा करत नाही. एकदा परवस्तूंविषयीचा आत्मत्व भाव त्याचा जीवनात संपला
पर्यंत ही परवस्तू परत माझ्या जीवनात यावी ही अभिलाषा देखील त्याच्या जीवनात उरत नाही. उदयास आलेल्यांना हेय बुद्धीने अनासक्त होऊन भोगतो. जणू काही चारित्र मोहाच्या उदयामध्ये हे विषय कशाय माझ्यावर येऊन पडलेले आहे, हे आगंतुक आहे, मला भोगणं क्रमप्राप्त आहे, अशा रूपाने उदासीन रूपाने तो त्याचा भोग घेतो. सांसारिक देह भोगादिकांविषयी रागरूप इच्छेच्या अभावामुळे त्याला परिग्रहाचा अभाव सांगितलेला आहे. अशा तऱ्हेचे परिग्रहा संबंधामधले ही सगळ्या गाथा या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेल्या आहे. या संबंधात आचार्य जयसेनांनी विशेष तात्पर्य वृत्तीमध्ये खुलासा हा केलेला आहे की स्वसंवेदन ज्ञानी शुद्धोपयोग रूप निश्चय धर्म सोडून व्यवहार धर्म अर्थात पुण्याची पण इच्छा करत नाही आणि म्हणून ज्ञानी पुण्यरूप धर्माचा अपरिग्रही होऊन पुण्य माझा स्वभाव नाही हे जाणून त्या रूप परिणत न होऊन त्याच्याशी अतन्मय राहून दर्पण बिंबाप्रमाणे ज्ञायकच राहतो. आचार्य जयसेनांचं हे उद्धरण आहे, कोटेशन आहे की स्वसंवेदन ज्ञानी कशाची अभिलाषा करतो, तर केवळ शुद्धोपयोग रूप मी परिणत झालो पाहिजे ही भावना त्याची जीवनात आहे. हा आहे निश्चय धर्म. आणि या निश्चय धर्माला सोडून बाकी कुठल्याही व्यवहार धर्माची त्याच्या जीवनात त्याला अभिलाषा नाही, म्हणून तो त्या परिग्रहापासून रहित आहे. हा माझा स्वभाव नाही, माझा स्वभावचा आत्मतत्वामध्ये रममाण होण्याचा आहे आणि म्हणून तो परिग्रहामध्ये रममाण देखील होत नाही. भोगताना देखील भोग न भोगल्यासारखे त्याच्या जीवनामध्ये आहेत आणि म्हणून तो दर्पण बिंबाप्रमाणे न्यायकच असतो. यानंतर जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये आणखी एक गाथा आलेली आहे. काही जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये आम्हाला जास्तीच्या गाथा दिसतात, त्या गाथेमध्ये आणखी ही एक गाथा आहे. धम्माची अधम्माची आयासं सुत्तमंग पुव्वेसु संगम च तहाण्येयं देवमनु अतिरियणो रहितम. धर्मास्तिका या ठिकाणी पहिल्यांदा धर्म अधर्म शब्द येऊन गेले आहे. त्या ठिकाणी त्याची इच्छा पुण्य आणि पाप केलं. या ठिकाणी जयसेनाचार्यांची ही गाथा जी आहे, या गाथेच्या अनुषंगाने धर्म अधर्म याचा अर्थ धर्माची म्हणजे धर्मास्तिकाय म्हणजे द्रव्य, अधर्मास्तिकाय हे द्रव्य, आयासम आकाश द्रव्य, नंतर सुत्तम अंग पुव्वेसु सूत्र आणि पूर्व 11 अंग आणि 14 पूर्वांच्या सूत्रांना, त्याचप्रमाणे देव मनुष्य तिर्यंच नरकादी पर्यायी आणि या सर्व प्रकारचा जो परिग्रह आहे हा ज्ञेय आहे. केवळ तो जाणतो मात्र, त्याच्यासाठी ते केवळ जाणण्यायोग्य आहे. तात्पर्य ज्ञानी ज्ञेयांची इच्छा करत नाही, मात्र तो त्याचा केवळ न्यायकच असतो. आणि ह्या सगळ्या गाथा पाहिल्यानंतर या गाथांच्या अनुषंगाने आम्हाला या गाथांचा प्रयोग जीवनात काय करता येईल. या गाथा तर मुनींच्या जीवनात साक्षात त्यांनी उतरविलेले आहे. त्यांचं जीवन देखील अशाच प्रकारच्या चिंतनांनी परिणत आहे. आहार करत असतानाही, हातामध्ये करामध्ये ग्रास असताना मनामध्ये चिंतन सुरू आहे की माझा स्वभाव अनशन स्वभावी आहे. इच्छा तोंडात घालताना इच्छा आणि कदाचित आहार चावण्याची ही क्रिया थांबली असेल आणि त्यावेळेला योगामध्ये लवलीन अशा प्रकारची ज्ञानींच्या जीवनात मुनींच्या जीवनात ही
अनुषंगाने दिसणारी गोष्ट असते. आता आम्हाला देखील तसा प्रयत्न जीवनात करता येईल का? आम्ही देखील बाह्य परिग्रहामध्ये राहत असताना, परिग्रहात मध्ये असताना सुद्धा आम्हाला त्या परिग्रहापासून आमच्या अभिप्रायातून, श्रद्धेतून आम्ही दूर हटू शकतो का? बाह्य परिग्रह आहे, पण बाह्य परिग्रहासंबंधी चिंतनाची आमची प्रक्रिया, काल जसं सांगितलं की जो परिग्रह आहे याचा मला संयोग झालेला आहे, आणि संयोग झालेला आहे त्याचा मला जीवनात वियोग होणार आहे. शरीराचा संयोग आहे, हाही परिग्रह आहे, आणि शरीर देखील वियोग धर्मा आहे. शरीर देखील रोग जन्मा आहे. या चिंतनाच्या भूमिकेत आम्ही भोग भोगत असताना असू शकतो का? जेव्हा आम्ही प्रथम ग्रास खातो, जेवायला बसताना, त्यावेळेला एक क्षण डोळे मिटून आम्ही देखील हे चिंतन करायचंय जीवनामध्ये की हे मी जे आहार ग्रहण करते, जे जेवण जेवते आहे, या जेवणामध्ये माझ्या आता स्वास्थ्यासाठी आणि संयम आराधनेसाठी मी हे भोजन ग्रहण करते आहे. हा भाव ठेवून जर आम्ही त्या ठिकाणी भोजन केलं तर आमचं ते भोजन देखील अमृत स्रावी वृद्धीप्रमाणे काम करणार आहे. जे काही मी जेवण करत आहे याच्यामधून मला प्रचंड ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे, आणि ही ऊर्जा माझ्या अंतस्तत्वाकडे बघण्यासाठी मला उपयोगी पडू दे. हा भाव आम्हाला या अनुषंगाने, या गाथांच्या अनुषंगाने जीवनामध्ये पाहायचा आहे. यानंतर कलश आलेला आहे अमृतचंद्र आचार्यांचा. पूर्वबद्ध निज कर्म विपाकात ज्ञानिनो यदि भवत्युपभोगः तद्भवतु अथ च रागवियोगात् नूनमेति न परिग्रह भावम्. पूर्वबद्ध निज कर्म विपाकात् ज्ञानिनो यदि भवत्युपभोगः तद्भवतु अथ च रागवियोगात् नूनमेति न परिग्रह भावम्. पूर्वी बांधलेलं जे काही आपले कर्म, त्याच्या उदयाने ज्ञानीला उपभोग होतो तर हो. या ठिकाणी सांगतात आहे की ज्ञानी तो आत्ता बनला, पण पूर्वी अज्ञान अवस्थेत त्याने देखील कर्मबंध त्याच्या जीवनात देखील आहे. आणि कर्मशास्त्र हे सांगतं की जे बांधलेलं कर्म आहे ते भोगल्याशिवाय चुकत नाही. ते त्याच रूपात भोगलं पाहिजे असं नाही आहे. त्याच्यामध्ये कदाचित बदल होऊनही ते भोगावं लागेल, पण जे बांधलेलं कर्म आहे ते तर आम्हाला भोगावं लागणारच आहे. आणि म्हणून आता त्या कर्माच्या उदयामध्ये जी काही आम्हाला इष्ट सामग्री, अनिष्ट सामग्री प्राप्त झाली असेल त्याचा उपभोग घ्यावा लागणार आहे. म्हणून ज्ञानीला देखील तो उपभोग हो तर हो, होऊ द्या त्याला उपभोग, काही बिघडलं नाही. परंतु रागभावाच्या अभावाने पण भोग भोगत असताना अत्यंत उदासीन वृत्ती आहे, आत्मचिंतन सुरू आहे, न्यायक स्वभावी आत्मा मी आहे आणि हे भोग भोगणं माझं कर्तव्य नाही अशी भूमिका त्याची असल्यामुळे रागभावाचा अभाव त्याच्या जीवनात आहे. म्हणून निश्चयाने तो उपभोग परिग्रह भावाला प्राप्त होत नाही. म्हणून तो उपभोग घेत असताना देखील त्याला परिग्रहाचा भाव नाही. मध्यंतरी आचार्यांनी निर्जराधिकारामध्ये विषवैद्याचं उदाहरण दिलेलं होतं की विषवैद्य आहे, त्याला विष किती प्रमाणात आणि कशा रीतीने प्राशन केलं असताना रोगाचा इलाज होऊ शकतो याचं ज्ञान आहे, किंवा विषाला निर्विष करण्याची कला त्याच्या जीवनात त्याला ज्ञात आहे. असा हा भोगाला देखील निष्परिग्रहपणामध्ये परिणमिण्याचा भाव ज्ञानीच्या जीवनात आहे. किंवा दुसरं उदाहरण दिलेलं होतं की एखाद्याला नाइलाजानी
जबरदस्तीने मद्य प्राशन करायला भाग पाडलं तर त्याला अनिच्छा भाव असल्यामुळे त्या मद्याची नशा चढत नाही, कारण त्याला अत्यंत त्याविषयी घृणा भाव आहे किंवा अनासक्त भाव आहे किंवा मद्याला तो आसक्तीपूर्वक घेत नाही आणि म्हणून त्याला नशा चढत नाही. त्याप्रमाणे हाच भाव इथे लावायचा आहे की त्याला जीवनात राग भावाचा अभाव आहे आणि म्हणून उपभोग त्याचा जो होत आहे तो भोगत आहे आणि तरी देखील भोगून देखील न भोगल्याप्रमाणे कसा तर परिग्रह भावाला तो प्राप्त होत नाही. पूर्वबद्ध कर्माचा जेव्हा उदय होतो तेव्हा उपभोगाची सामग्री प्राप्त होते. साता कर्माचा उदय असेल तर अनुकूल सामग्री त्या ठिकाणी प्राप्त असते. स्वामित्व बुद्धीने भोग भोगताना उपभोग हा परिग्रहपणास प्राप्त होतो. जर माझ्यासाठीच हा भोग निर्माण केलेला आहे आणि तो भोगत असताना अत्यंत आसक्तीपूर्वक तो भोग जर तो भोगत असेल तर त्याला परिग्रहाची बाधा आहे, परिग्रह त्याला होणार आहे, त्याला कर्मबंध होणार आहे. ज्ञानीला मालकीपणा नसतो, पण ज्ञानी मात्र आहे त्याला त्याचं स्वामित्व बुद्धी नाही. तो समजतो की उपभोग मात्र पूर्वबद्ध कर्माचं फल आहे. सुखरूप वा दुःखरूप कर्मोदय टाळता येत नाही. जे माझं पूर्व प्राक्तन आहे त्याच्यामध्ये जे काही कर्म आता उदयाला येतात आहे ते मला टाळणं शक्य नाही. अशा प्रकारे परंतु त्याचा आणि माझा स्वस्वामी संबंध नाही. तो पुद्गलाचा विलास असून माझा स्वभाव नाही. अशा प्रकारे कर्मोदय रूप भोग टाळता येत नाही. तेथे रोगाचा प्रतिकार म्हणून हेयपणाने प्रवृत्त होतो. त्यामुळे पूर्वबद्ध कर्म उदयाला येऊन नाश पावते. भावी काळातील भोगांची कांक्षाच करत नाही. त्यामुळे अज्ञानमय वांछेने होणारा संसारासंबंधी कर्मबंध होत नाही. अशा प्रकारे इच्छारूप परिग्रहाचा ज्ञानीला अभाव असल्यामुळे ते सर्व उपभोग परिग्रह रूप होत नाही. हा जो ज्ञानी आहे हा ज्ञानी विचार करतो की पूरब कर्म उदे रसभुंजे ज्ञान मगन ममतान प्रयुज्य. हा पूर्व कर्माचा उदय आहे, त्यामुळे मला रस भोगावा लागत आहे, पण मी मात्र माझ्या ज्ञायक स्वभावी आत्म्यामध्येच रममाण आहे आणि ममता न प्रभुंजय. आणि ममता भाव ममत्व भाव माझ्यामध्ये उत्पन्नच झालेला नाही. उरमे उदासीनता लहिये सो बुध परिग्रहवंत न कहिये. आणि असा तो ज्ञानी परिग्रहवंत म्हटल्या जाऊ शकत नाही. प्रवचन सारच्या गाथेमध्ये जेव्हा सांगितलं की पुण्यफला अरिहंता, तेव्हा अरिहंत भगवंतांना पुण्यफलामध्ये अतिशय वगैरे होतात. 34 अतिशय, 8 प्रातिहार्य, हे सगळं त्यांचं पुण्यफलानी त्यांना मिळतं. कर्म उदयात होतात आणि म्हणून या क्रियांना औदैकी क्रिया म्हटलेल्या आहेत. कर्माचा उदय आहे आणि कर्माच्या उदयात ह्या क्रिया दिसतात आहे, परंतु ज्ञानी असल्यामुळे तो मात्र त्या कर्मफलामध्ये आसक्त नाही. एक तर वितरागता जीवनात आहे आणि तिथे इच्छेचा देखील अभाव झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्या क्रिया औदैकी म्हटल्या जातात, कर्माच्या उदयात म्हटल्या जातात आणि नंतर उदयात येऊन नष्ट होतात, म्हणून त्याला क्षायिकी देखील म्हणता येतं. अशा तऱ्हेने हा साधक जीव, आम्हालाही अशीच साधना करायची आहे, हा साधक जीव स्वभाव सन्मुख झाला तर वर्तमानामध्ये रागादी होतील. स्वभाव सन्मुख झाला त्याला वर्तमानात रागादी होतात आणि उदयात येऊन ते निर्जरित होतात आणि नवीन कर्मबंध मात्र त्यांनी होणार
नाही. बाकीचं प्रकरण आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.